अकोला महानगरपालिका निवडणुकीत भाजपने सामाजिक समतेचा नवा संदेश दिला आहे। प्रभाग क्रमांक 17 मधून भाजी बाजारात कष्ट करून उदरनिर्वाह करणारे अमोल मोहोकार यांना उमेदवारी देत पक्षाने कष्टकरी घटकाला थेट नेतृत्वाची संधी दिली आहे। अकोला शहराच्या राजकारणात आज एक वेगळी आणि भावनिक कहाणी समोर आली आहे। रोज भाजी बाजारात मटकी, मठ, कडधान्य विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा एक कष्टकरी माणूस आणि आज त्याच व्यक्तीच्या खांद्यावर नगरसेवक होण्याची जबाबदारी। भारतीय जनता पार्टीने अकोला महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 17 मधून अमोल मोहोकार यांना उमेदवारी देत सामाजिक समतेचा ठोस संदेश दिला आहे। सर्वसामान्य नागरिकालाच नेतृत्वाची संधी द्यायची ही भाजपची भूमिका या निर्णयातून स्पष्टपणे दिसून येते। मागासवर्गीय प्रवर्गातून उमेदवारी मिळाल्याबद्दल अमोल मोहोकार यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत हा सन्मान प्रभागातील प्रत्येक कष्टकरी नागरिकाचा असल्याचे सांगितले। निवडून आल्यानंतर स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा आणि कष्टकरी घटकांसाठी आवश्यक सोयी सुविधांना प्राधान्य देणार असल्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे। या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 17 मध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आपल्यातलाच माणूस मैदानात उतरल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे। तळागाळातील नेतृत्व घडवण्याची भाजपची भूमिका या निर्णयातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। मी अमोल मोहोकार हरिहरपेठमध्ये राहतो। प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी या गटामधून भारतीय जनता पार्टीतर्फे निवडणूक लढवत आहे। मी लहानपणापासूनच आमच्या घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे मी मटकीचा व्यवसाय करत होतो। आमचा परंपरागत तो व्यवसाय होता किरकोळ। तर आम्ही मटकीचा व्यवसाय करत होतो आणि कुठेतरी समाजकारणाची आवड होती। तर मला त्या गोष्टी आवड असल्यामुळे मला कुठेतरी वाटलं बघ ते संधी कुठे भेटेल। नरेंद्र मोदीजींचा जो स्लोगन होता सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, या स्लोगनला प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टी जॉईन केली आणि त्या माध्यमातून मी जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न चालू केला। तर आता आपण बघितलंच की महानगरपालिका निवडणुका लागल्या आणि भारतीय जनता पार्टी तर्फे मला उमेदवारी मिळाली। तर मला असं आश्चर्यचकित झालो मी की बा माझ्यासारख्या गरीब मुलाला उमेदवारी कशी दिली। तर कुठेतरी नरेंद्र मोदीजींनी जे म्हटलेलं आहे सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास, या स्लोगनला अनुसरून माझी उमेदवारी जाहीर झाली असं मला वाटते। आणि माझे जे पक्षश्रेष्ठी आहे रणधीरभाऊ सावरकर असो, अनुपदादा धोत्रे, विजूभाऊ अग्रवाल, जयंताभाऊ मसने यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी कुठेतरी माझ्या कामाची पोचपावती मला दिली। आमच्यासारख्या गोरगरीब मुलांना त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। म्हणून पाहिलं दादा की आमचा जो प्रभाग क्रमांक 17 आहे हरिहरपेठचा भाग असो किंवा रमाबाई नगरचा भाग असो किंवा गुरुदेवनगर, न्यू गुरुदेवनगर, मारुती नगरचा भाग असो किंवा पोळा चौकचा भाग असो, तर म्हणजे आपण पाहिले 80% लोक हे मोलमजुरी, किरकोळ व्यापारी किंवा हातमजुरी करणारे लोक आहेत। त्यांच्या काही समस्या आहे, आता मी जवळून पाहिलेल्या त्यांच्या की त्यांना त्या गोष्टीचा काय काय त्रास होतो। मागे तर आपण पाहिलं की त्यांच्या काही समस्या सॉल्व्ह झाल्या नाही। मी त्या समस्या मी जवळून पाहिल्यामुळे मी त्यांच्या ज्या समस्या महानगरपालिकेच्या शासन दरबारी नक्कीच मांडेल आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील। जबरदस्त उमेदवारी अशी मिळाली आणि पक्षाने त्या व्यक्तीवर विश्वास जो केला हा ह्याच कारणामुळे की तो व्यक्ती ग्राउंड लेवलला राहणार आहे, एक फुटपाथवर राहणारा व्यक्ती आहे आणि त्याच व्यक्तीला असं माहिती आहे की फुटपाथवर काय काय समस्या येतात। एक किरकोळ व्यक्ती, कारण पैशावाल्यापर्यंत तर सगळे जातात, पण एक जो सर्वसाधारण आहे, जो ग्राउंड लेवलला राहणारा व्यक्ती आहे, त्याला माहिती आहे की घरामध्ये काय अडचणी येतात। आज उमेदवारी दिलेली एकदम योग्य निर्णय झाला। राष्ट्रीय पक्षांनी पण एक खूप चांगला निर्णय घेतला आणि असंच याच्यावरून विश्वास एक येते की जसं मोदी साहेबांचं चहापासून आज पंतप्रधानापर्यंत चहा विक्रेते होते, असं काम करत करत पक्ष जो विश्वास करत गेला, सेम विश्वास अशा ग्राउंड लेवलच्या व्यक्तीवर पक्षाने केला। नक्कीच हा व्यक्ती निवडून येईल आणि लोकांचा चांगला सपोर्ट आहे त्याला। यंग वर्ग, भाजी विक्रेते हे ते जे आहेत आणि किरकोळ जे व्यावसायिक आहे यांच्याही मनात कुठे ना कुठे एक आशा झाली की खरंच ग्राउंड लेवलचा व्यक्ती मोठ्या लेवलला जाऊ शकतो।